आसाममध्ये काँग्रेस पक्षाचं काय भविष्य आहे? आमच्यासोबत इथे निवडणुकीचे प्रभारी, दुसऱ्यांदा निवडणुकीचे प्रभारी असलेले छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल जी आहेत. बघेल साहेब, तुम्ही 21 मध्ये पण होता, 26 मध्ये पण आहात. यावेळी काय वाटतंय? बघा, भारतीय जनता पक्षाच्या सरकारला 10 वर्ष झाली आणि त्यांनी जी आश्वासनं दिली होती, मग तो नदीच्या धूप क्षेत्राचा मुद्दा असो, पूल पुलिया बनवण्याची गोष्ट असो, किंवा ज्या 6 जाती आहेत त्यांना एसटी दर्जा देण्याची गोष्ट असो, ही सगळी आश्वासनं त्यांनी दिली होती, पण एकही पूर्ण केलं नाही. किंवा टी ट्राईबची टी वेजेस वाढवण्याची गोष्ट असो, ही सगळी जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली नाहीत. पण त्यांनी निवडणुकीच्या आधी 40 लाख महिलांच्या खात्यात 3600 कोटी तर टाकले. पण तेही त्यांनी निवडून टाकले. म्हणजे जे हिंदू मुसलमानांबद्दल बोलणारे हिमंता बिस्वा शर्मा आहेत, त्यांनी हिंदू महिलांचीही नावं कापली. जर त्या भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व घेत नसतील तर त्यांना पैसे मिळत नाहीत. ही परिस्थिती, त्यामुळे नाराजी आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की हिमंताने आसामला आपली खासगी मालमत्ता समजलंय आणि जी काही जमीन आवडली, जे घर आवडलं, जी मालमत्ता आवडली, ती सगळी लुटण्याचं काम केलंय किंवा आपल्या मित्रांना, आपल्या वडिलांच्या मित्रांना लुटवण्याचं काम केलंय. साधन सामुग्रीच्या बाबतीत काँग्रेस पक्ष भाजपशी बरोबरी करू शकत आहे का? बघा, साधन सामुग्रीच्या बाबतीत काँग्रेस पक्ष नेहमीच गरिबांचा पक्ष राहिलाय आणि तो कधीही पैशाच्या मागे धावला नाही. हा विचारधारेवर लढणारा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी नक्कीच व्यापाऱ्यांचा पक्ष आहे. तो पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकतो किंवा जिंकायला जाणतो. तर आम्ही आमची विचारधारा घेऊन लढत आहोत. हा आमचा पक्ष आहे शेतकऱ्यांचा, मजुरांचा, तरुणांचा, महिलांचा, छोट्या व्यापाऱ्यांचा. हाच तो पक्ष आहे. यावेळच्या निवडणुका तुम्हाला वेगळ्या कशा वाटत आहेत? तुम्हाला असं वाटतंय का की काँग्रेस पक्षाचं? बघा, त्यावेळी काही मोठ्या चुका झाल्या होत्या. जसं की अजमल सोबत युती करणं. तो आमचा चुकीचा निर्णय होता आणि नेतृत्व कोणी नव्हतं. त्यावेळी राज्य नेतृत्वात पोकळी होती. पण आता तशा प्रकारची गोष्ट नाहीये आणि सगळ्यांना माहीत आहे की अजमलला साथ देणं म्हणजे भाजपला साथ देणं, हिमंताला साथ देणं. तर आधी आणि आत्ता यात फरक हा आहे की आधी भारतीय जनता पार्टी निवडणुका लढायची, पण आता भारतीय जनता पार्टीसोबत काही लढाईच नाहीये, कारण ती निवडणुकीत नाहीये. आताची लढाई खरी विरुद्ध खोटी अशी आहे. खरी काँग्रेसी, नकली काँग्रेसी. खऱ्या काँग्रेसचं नेतृत्व गौरव गोगोई करत आहे आणि नकली काँग्रेसचं नेतृत्व हिमंता करत आहे. या खऱ्या नकलीच्या लढाईत कोण जिंकेल? खरा जिंकेल. खूप खूप धन्यवाद.